बाय निहू, बाय. आमची निहू चालली मोठी आजीकडे. थांबा उघडून देते. बाय. हां आज सवय झाली ना फिरायची. जा हळूहळू उतरा तुम्ही उतर, तिला सोडून द्या. नाही हां 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 इकडे 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 जा, इकडे जा. जा बाय नेहू, बाय. हा जा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही पण खूप मजेत आहोत. तर आज फरमाईश आलेली आहे माझ्या मिस्टरांची की त्यांना खायची आहे मुगाची कचोरी. तर आता त्यांच्यासाठी आज मी मुगाची कचोरी बनवत आहे. तर सर्वात अगोदर इथे आहे ना मुगाची डाळ मी मगाशी भिजवून दिली होती. तर ती भिजल्यानंतर मग आता याच्यामध्ये म्हणजे त्या अगोदर मी चाळणीमध्ये त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं डाळीमधलं. त्यात थोडीशी त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि ही डाळ आता छानपैकी पूर्ण भाजून घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबत त्यांना कचोरीसोबत रस्सा पण हवा म्हणून आता इथे कढईमध्ये मी कांदा भाजून घेतला. आता टमाटर थोडंसं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मग ही जी डाळ आहे ना ही थंडी होऊ देते. त्यानंतर मग मिक्सरमधून थोडीशी जाडसर त्याला काढणार आणि त्यानंतर मग पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार की बा कचोरी आम्ही कशी बनवत असतो. म्हणजे कसं जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे की बा आमच्या इथं कचोरी आम्ही कशी बनवतो. पण आता जे नवीन ॲड होत आहेत त्यांना माहिती नसेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे. तर आता इथे कांदा भाजून झालेला आहे, टमाटर कट करते. त्यानंतर मग टमाटर पण थोडंसं फ्राय करून घेते आणि त्याची मग प्युरी तयार करते. तर अशा प्रकारे ही जे मुगाची डाळ आहे ही मी थोडीशी फ्राय करून घेतली. आता ही गरम गरम आहे, हिला थंड होऊ देते. तर तिथपर्यंत आपला जो हा कांदा त्याच्यामध्ये भाजून ठेवलेला आहे कढईमध्ये हा साईडला करून घेतली. तर आता तेल तर छानपैकी गरम झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी 1 चम्मच धने. हा 2 मिनिटांनी. तर धने छानपैकी होत आहेत. तर त्याच्यानंतर टाकत आहे मी सोप 2 चम्मच. मोहरी 1 चम्मच, जिरं 1 चम्मच. हे सर्व झाल्यानंतर मग टाकत आहे मी कांदा. तर कांदा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी हिरव्या मिरचीचा पेस्ट 3 चम्मच. थोडीशी हळद आणि धने टाकले आहेत तर थोडीशी धनिया पावडर आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला. त्यानंतर माझा फेवरेट काळा मसाला. हे आता सर्व एकत्र करून घेते. तर त्याच्यानंतर आता कढईमध्ये टाकत आहे मी 2 चम्मच बेसन आणि बेसन ब्राऊन होईपर्यंत याला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर आता बेसन मस्तपैकी भाजले चाललं आहे. तर बेसनला आता ब्राऊन कलर आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकू आणि हे बेसन मस्तपैकी असं आणखी भाजून घेऊ. बघू शकता बेसन खूप छान असं होत आहे. जरी असं घट्ट झालं तर समजून जायचं बेसन आपलं छानपैकी शिजलेलं आहे. तर आता बेसन तर भाजून झालेलं आहे. तर सर्वात लास्टमध्ये आपण टाकत आहोत डाळ मुगाची, जी मी अशी दरदरी पूर्ण काढून घेतली. हे आता एकत्र करून घेऊ.
तर आता सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी 2 ते 3 चम्मच मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर हे आता सर्व एकत्र करून घेते आणि सर्वात लास्टमध्ये मग आपण टाकणार आहोत याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला आता झालेला आहे आपला कचोरीचा मसाला तयार. तर नेहमीप्रमाणे यावेळेस पण आईच आता कचोऱ्या बनवत आहेत, कारण की मी जेव्हा पण कचोऱ्या बनवते ना तर माझ्या हातची कचोरी आहे ना नेहमी फुटते. म्हणून मग आता इथे सर्व मी तयार करून ठेवलं होतं. तर आई आता इथे कचोऱ्या तळायला बसलेल्या आहेत आणि सोबतच मग आहे ना कचोऱ्या पण बनवत आहेत. तर असं नाही आहे की बा मी कचोऱ्या बनवण्याचा प्रयत्न केला नाही केव्हा. मी आहे ना कचोऱ्या बनवते, जमतात पण खूप वेळा आहे ना माझ्या हातच्या कचोऱ्या फुटतात. त्याच्यामुळे मी म्हटलं कशाला मग मी बनवू, कारण की जेव्हा पण मी कचोरी बनवते आणि आई त्या तळतात ना तर माझी कचोरी फुटते आणि त्याच्यामधला जो मसाला असतो ना कचोरीमधला तो पूर्ण तेलामध्ये पसरते. म्हणून मग मी आहे ना कचोरी बनवणंच बंद करून टाकली. हां, मसाला मी पूर्ण तयार करून देते आईला. त्यानंतर मग मैदा जो भिजवायचा असतो तो पण तयार करते. इकडे मी आता जे कांदे आहेत ना कांदे घेतलेले आहेत कट करण्यासाठी, कारण की आमच्या घरी सर्वांना बारीक कांदे खायला आवडतात कचोरीवर. म्हणून मग आता इथे बारीक कांदे कट करून घेते. दही तयार करून घेतलेलं आहे मी थोडंसं. त्याच्यामध्ये दह्यामध्ये काळं मीठ टाकलं, साधं मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकून ते पण मी तयार करून ठेवलं. रस्सा पण तयार करून ठेवलेला आहे. तर बस आता ह्या कचोऱ्या झाल्यानंतर या दोघांना खायला देते. त्यानंतर मग आम्ही दोघीजणी खाऊ आणि त्याच्यानंतर मग मला आईच्याकडे पण जायचं आहे, कारण की तिकडे आहे जेवणाचं आमंत्रण. म्हणजे आईच्या घराच्या जे रिलेटिव्ह आहे तर तिथे मला जेवण करायला सांगितलेलं आहे. मला नाही सर्वांनाच सांगितलं, पण आईने म्हटलं की बा आता कचोऱ्या खाल्ल्यानंतर आमचं तर होणार नाही, तर त्याच्यापेक्षा तू आणि निहू चालली जा. तर इथे आता आमची निहू शांत बसलेली आहे टी व्ही पाहत. आणि जेव्हा ती टी व्ही पाहते ना म्हणजे तिच्या आवडीचं जेव्हा कार्टून पाहते तेव्हा ती अशी शांत बसते. तिला म्याव खूप आवडते. चला तर मग आता तयारी करून आलेली आहे आईकडे आणि जेवण कशाचं आहे हे पण सांगून देते. तर जेवण आहे बाजूच्या काकूच्या इथं नवनाथाचं. तर आता इथे आलेली आहे मी आणि खूप छान अशी नवनाथाची पूजा केलेली आहे या काकूंनी. तसं तर या काकूची इथे ना दरवर्षी जेवण असते आणि दरवर्षीच मला आमंत्रण असते, पण कसं आहे खूप वेळा येणं होत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं नाही चला यावर्षी आपण जाऊया जेवण करायला. तर आता इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता निहू कशी मस्त्या करत आहे. सर्व पंक्तीमध्ये बडबड करत आहे आणि सर्वांना विचारत आहे पोळी पाहिजे का त्याचं. तर मी तिकडे आलेली आहे आणि इथे बघा आमची निहू पूर्ण पंगतमध्ये फिरत आहे. ती आवाज देत आहे या दादाला, स्टुडिओवाल्या दादाला आवाज देत आहे. ज्यांनी निहूच्या बर्थडेचं फोटोशूट केलं होतं तर ते दादा आता तिच्या ओळखीचे झालेले आहेत. तर बरोबर त्यांना बरोबर आवाज देत आहे ती. ते छोट्या मुलीला सांगत आहे ते नवीन तिने जे रील्स बनवले ना, साखर नाही पत्ती नाही, अगं बया ती तिला बनवून दाखवत आहे की असं म्हणून अशी दाखवत आहे करून. तर माझ्या मुलीला पंक्तीमध्ये फिरण्याचा इतका आनंद येत आहे की तुम्हाला मी काय सांगू. तुम्ही बघू शकता की बा तिला वाटत आहे की आपले सागर मामाच आहे का. तर त्या दादाचा ती पिच्छा सोडतच नाही आहे आणि तो पोळी वाढत होता तर ती पण सर्वांना पोळी देत आहे. तर तो पण दादा इतका छान आहे की तिला बरोबर सांभाळून घेत आहे आता, कारण की जेव्हापासून मी इथं आलेली आहे ना तर तेव्हापासून ती नुसतं त्या दादाच्या मागच आहे, कारण की तिला वाटत आहे की तो तिचाच सागर मामा आहे का. आणि योगायोग बघा की या दादाचं नाव पण सागरच आहे आणि माझ्या भावाचं नाव पण सागरच आहे. तर चला आता ती तर गेलेली आहे घरी आणि इथे मी आता बसलेली आहे जेवण करायला. तर आता इथे आमच्या निहूची झोप झालेली आहे. निहू झोपली होती 2:30 वाजतापासून झोपली ती. आता वाजलेले आहेत 5:30 पावणे 6 होत आहेत. आत्ता उठली आणि उठल्याबरोबर आईने तिला दिलेला आहे बनाना, है ना निहूची तर मजा मामाची इथं आल्यानंतर. चला पाहून घ्या, असं असते नातीला पूर्ण बनाना, पोरीला अर्धा बनाना. नाही पोरीला अर्धा बनाना दिला तू आणि नातीला पूर्ण. खाते का तुझी नात एवढा मोठा बनाना? नाही खा बेटा, तुला जेवढं वाटलं तेवढं खा. मामाची इथं आलं की मामाला ती बनानाच आणायला लावते तशी पण. मामा बनाना. मामा कुठे गेले? सागर मामा बाहेर गेले सागर मामा. तर आई इथे मला तिचे वाणं दाखवत आहे की बा तिला हळदी कुंकामध्ये काय काय वाण मिळालं. इथे आईला ते हळदी कुंकूचं ते 2 डाबले मिळालेले आहेत.
नेल पेंट, त्यानंतर 2 छोट्या छोट्या वाट्या आणि हे कुंकाचं डाबलं, एक हे मोठं टोपलं, एक छोटं टोपलं, त्यानंतर साबण पण मिळते काय बापरे, साबून आणि त्यानंतर मेहंदीचे कोन, बापरे भरपूर मिळालं वानामध्ये. नाही हो काय बिच्छी, छान वाटत आहे. मोठे आहेत हे, लहान होतात का? मग मला आता हे तर आहेत, बाजूच्या बोटामध्ये घालावं लागेल. पाहणार मग मी घरी गेल्यानंतर छान वाटत आहेत. त्याच्यानंतर पावडरचे डबे पण मिळालेले आहेत, 3 झाले. नेहू तुला पावडर लावायला बरं आहे, आजीला 3 पावडरचे डबे मिळाले. तुझी नात निरा दिवसभर पावडरच लावते माहिती आहे काय, आहे ना नेहू? पावडरचा डब्बा पाहिजे तुला? पाहिजे? छोटाच आहे ना हा, पावडरचा डब्बा छोटाच आहे. पाहिजे का तुला? देऊ घे, पाहिजे बी आमच्या मुलीला. आधी बनाना खा मग पावडर लावशील, ठीक आहे? हा खा आधी, बनाना खाऊन घे. थ्री. बापरे मामाची तर जास्तच मजा येऊन राहिली. मामा असले की कोणीच नाही पाहिजे तुला सोबत. पाजो हळू. हा चला तर मग फ्रेंड्स, निघालेली आता मी घरी जाण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.